सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन. सो मी ह्याचं उत्तर हिंदीमध्ये देईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे गोल फिरून. हॅलो, वेलकम बॅक टू अपूर्वाज व्लॉग बुक एपिसोड 2. हा पहिलाच Q&Aचा सेशन आहे. इंस्टाग्रामवर जे ड्रॉप केले होते क्वेश्चन्स, खूप मस्त मस्त क्वेश्चन्स आलेले आहेत आपल्याला ह्याच्यावरून. आणि अजून तुम्ही इंस्टाग्रामवर मला फॉलो केलं नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलीच आहे. सो चेक इट आउट. सगळ्यांनी खूप मस्त प्रश्न विचारली आहेत कळसुबाई या ट्रेकबद्दल, मी जी आत्ता रिसेंटली केली त्याच्याबद्दल. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो तुम्हाला पण ऐकायचं आहे त्याचं उत्तर, तो म्हणजे या ट्रिपला टोटल कॉस्ट किती आली या ट्रिपची. तर ते मी सगळ्यात व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो आपण क्वेश्चन्सला बेसिक टू हाय लेवलपर्यंत घेऊन जाऊया. त्यातला सगळ्यात पहिला प्रश्न आहे की हाईट ऑफ कळसुबाई. कळसुबाईची उंची ही 1646 मीटर आहे आणि 5400 फीट आहे. हा जो पर्वत आहे तो अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतो, अकोला तालुक्यामध्ये. सो खूप सुंदर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, किती वेळ लागतो चढायला? चढायला किती वेळ लागतो? चढायला टोटल म्हणजे जाणं 4 तास लागतात आणि येणं 4 तास, म्हणजे हा टोटल 8 तासाचा ट्रेक आहे पूर्ण. जर तुम्ही बिगनर असताल माझ्यासारखेच, म्हणजे कधी न ट्रेक केलेले, तरी तुम्ही 8 तासात परत येऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. इट इज नेसेसरी टू गो फॉर ट्रेकिंग ओनली विथ गाईड और ट्रॅव्हल्स एजन्सी. असं नाही आहे, बट जर असेल गाईड किंवा ट्रॅव्हल एजन्सी तर बेटर राहील, कारण की हा ट्रेक मिडनाईटला स्टार्ट करावा लागतो आणि आपल्याला माहीत नसतं की कुठून स्टार्ट करायचं आहे नेमकं, कारण की त्याला जायला खूप साऱ्या अशा वाटा आहेत वर डोंगरावर चढण्यासाठी. सो आणि मेन म्हणजे जर एक्सपिरियन्स कोणी असेल, कारण की हा ट्रेक एकदम बेसिक नाही आहे, हा मॉडरेट टू हाय लेवलचा ट्रेक आहे. आणि मेन म्हणजे मज्जा येते आणि सपोर्टची खूप गरज असते चढतानापेक्षा उतरताना, नाहीतर आपण डायरेक्ट कळलं असेल तुम्हाला. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. वरपर्यंत जायला स्टेअर्स आहेत का? तर वरपर्यंत जायला स्टेअर्स नाही आहेत, पण मध्ये मध्ये स्टेअर्स आहेत. टोटल 4 स्टेअर्स आहेत तिथं, आणि त्या थोड्याशा अवघड स्टेअर्स आहेत, आपल्या जशा नॉर्मल असतात तशा नाही आहेत. त्या ॲक्च्युली 120-110 अँगलला अशा झुकलेल्या स्टेअर्स आहेत, त्याच्यामुळं भीती वाटते थोडीशी. नाहीतर आधीच्या कंपेअरमध्ये आता खूप डेव्हलप झालं आहे. तिथले लोक बोलतात की आधी असं काहीच नव्हतं, आधी तिथं स्टेअर्स पण नव्हत्या, असं डायरेक्ट डोंगरावर चढून जावं लागायचं असं तसं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. वेन डीड यू स्टार्ट द ट्रेक अँड वेन यू फिनिश? मी हा ट्रेक सकाळी 3 वाजता स्टार्ट केलेला होता आणि आम्ही पोचलो होतो जवळपास 7 वाजता तिथे, एकदम टॉपवर 7 वाजता. आणि तिथून आम्ही काहीतरी 9-10 वाजता निघालो होतो वरून, आणि खाली 1-2 वाजेपर्यंत पोचलो होतो. दॅट्स इट. मस्त ट्रेक आहे, पण बघून या नक्की. सो नेक्स्ट क्वेश्चनच्या आधी मी हे सांगते की हा पुढचा प्रश्न मला माझ्या एका नॉन मराठी फ्रेंडने विचारलेला आहे. सो मी ह्याचं उत्तर हिंदीमध्ये देईल, जेणेकरून त्याला कळेल, आणि पण नाहीतर मला परत त्याला ट्रान्सलेट करून सांगावं लागेल. सो मी माझी कष्ट जरा वाचवते आहे. सो क्वेश्चन नंबर 6. द बेस्ट पर्सन यू मीट ऑन दिस ट्रेक? इस ट्रेक पे मुझे ना बहुत अच्छे लोग मिले, पता है. ट्रेक पांडा ने मुझे बहुत अच्छे फ्रेंड्स दिए. सारी गैंग ही अच्छी थी पूरी की पूरी, बट उसमें से बहुत सारे लोगों के साथ मेरी अच्छी से बॉन्डिंग बनी है. उसमें से था दीपेंद्र था, फिर देवेश, सिद्धि, राम, प्रांजल, और येलो कलर के एक टी-शर्ट का बॉय था, मुझे उसका नाम नहीं याद, सॉरी. सो अक्षय था, और अक्षय और देवेश हमारे कैप्टन थे. उन लोगों ने बहुत ज़्यादा सपोर्ट किया हम लोगों को. फिर हम लोगों ने बहुत अच्छी सी मेमोरीज़ क्रिएट की है, बहुत सारी मेमोरी. मैं जब भी सो जाती हूँ ना, मुझे ऐसे पूरी ट्रिप फ्लैशबैक हो जाती है. सो राम ने मेरी बहुत हेल्प की है पूरे ट्रेक में. सिद्धि, मतलब बहुत मज़ा किया है. मानसी तो बेस्ट है ही. सो बहुत मज़ा आया हम लोग को. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. इज ट्रेक पांडा सेफ फॉर गर्ल्स? येस, ट्रेक पांडा हे मुलींसाठी खूप सेफ आहे. जसं मी आता सांगितलं, सिद्धी ही सोलो ट्रिपवर आलेली होती. पूर्ण ट्रिपमध्ये खूप
सेफ आहे खूप गर्ल्ससाठी. एकटं पण तुम्ही जाऊ शकतात. रात्रीची आमची ट्रेक होती तरी खूप सेफ आहे, खूप जास्त. ट्रेक पांडा इज द बेस्ट फॉर ट्रेकिंग. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. व्हॉट यू फेल्ट ऑन युअर फर्स्ट ट्रेकिंग एक्सपिरियन्स. भाई भीती तर वाटतेच. पहिला एक्सपिरियन्स आहे ट्रेकचा आणि मी ह्याच्या आधी कधीच ट्रेकला गेलेले नव्हते माहिती आहे का. कधीच नाही. मला नाही गेलेच नाही मी ट्रेकला. कधीच गेली नव्हती मी ट्रेकला. आणि गेले डायरेक्ट ट्रेकला कळसूबाईच. पण माझा खूप भारी एक्सपिरियन्स होता. मला भीती वाटतच होती पण त्यापेक्षा जास्त भीती मला माझ्या घरच्यांना आणि माझ्या जवळच्या लोकांना वाटत होती. ते रात्रभर झोपले नाही आहेत. मला माहिती आहे की कशी गेली आहे, कुठे गेली आहे, काय माहिती कसं आहे. सो ते खूप भीत होते घरचे माझे, फॅमिली माझी अख्खी. सो आणि भारी होता एक्सपिरियन्स. म्हणजे मी कधीच विसरू शकत नाही माझ्या जीवनातली पहिली ट्रेकिंग, ती पण कळसूबाई. खूप मस्त मेमरीज क्रिएट झालेल्या आहेत माझ्या आयुष्यामध्ये. असे छानसं असं पेज लिहिलं आहे. खूप भारी वाटतं मला ह्या ट्रेकवरून आल्यापासून. मी खूप रिफ्रेश झाली आहे. सो खूप भारी एक्सपिरियन्स होता. भीती वाटत होती. भीती चढताना तर वाटतच होती पण त्याच्यापेक्षा जास्त भीती उतरताना वाटत होती कारण की खूप जास्त स्लिपरी आहे तिथलं. स्लिपरी म्हणजे की म्हणजे आपण असं वाळूवरते दगड डायरेक्ट सरकतात ते दगड तिथले. सो भीती तर वाटतच होती बट खूप मस्त एक्सपिरियन्स होता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. व्हॉट प्रिपरेशन्स आर रिक्वायर्ड फॉर ट्रेकिंग. भाई असं काहीच प्रिपरेशन काहीच लागत नाही. फक्त तुमच्याकडं तुम्ही खूप एक्सायटेड पाहिजेत. असं बोरिंग माणसं नाही यार, मजा येत नाही त्यांच्या. असं वाईब असं मजा आली पाहिजे एकदम. ट्रेकिंग सगळं मनाचं खेळ आहे एकदम पूर्ण. तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथं पण आपटतात आणि तिथं पण आपटू शकतात. सो असं प्रिपरेशन मी तरी काहीच केलं नव्हतं. फक्त मला भीती वाटत होती स्टार्टिंगला जायच्या आधी की मी कधी केलेलं नाही आहे. सो माहीत नाही कसं होतं आहे. पण तिथे गेल्यावर सगळं देव बरोबर बुद्धी देतो. सगळं काही छान होतं. सो काही गरज नाही अशी प्रिपरेशन करण्याची. फक्त एवढीच काळजी घ्या की ट्रेकला जाताना तुमच्यासोबत डार्क चॉकलेट ठेवा. आणि मेन म्हणजे पाणी पिऊ नका ट्रेकिंग करताना. म्हणजे आपल्याला खूप धाप लागते ट्रेक करताना. असं खूप थकतो आपण त्याच्यामध्ये आणि आपण पाणी प्यायला जातो. पण ट्रेकिंग करताना कधीच पाणी प्यायचं नसतं. पाणी जरी पिलं तरी 1 टोपण पाणी पिलं तरी खूप सफिशियंट आहे. सो पाणी प्यायचं नाही कधी ट्रेकला. आणि मेन म्हणजे ह्या ट्रिपमध्ये मला कळलेलं की डार्क चॉकलेटने खूप जास्त एनर्जी येते. तुम्ही छान मस्त ट्रेक करू शकतात मस्त आनंदाने आणि मेमरीज क्रिएट करू शकतात. दॅट्स इट. सो सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि लास्ट क्वेश्चन या सेशनचा तो म्हणजे पैसे किती लागले. सो ही ट्रेक मला पूर्ण पडली ती 1600 रुपयामध्ये. त्यातलं 1593 रुपये हे ट्रेक पांडाचं बुकिंगच होतं इन्क्लुडिंग GST. आणि त्याच्यामध्ये सगळं इन्क्लूड होतं. ब्रेकफास्ट होतं, परत नाही का स्नॅक्स, लंच. सो ही पूर्ण ट्रेक मला 1600 रुपयामध्ये पडली. सो हा पूर्ण व्हिडिओ Q&Aचा तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पुढचा व्हिडिओ कशाचा हवा आहे ते पण सांगा. अजून व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन करा. सो भेटूयात पुढच्याच व्लॉगमध्ये किंवा तुम्ही सांगताल त्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड गुड नाईट.